राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी आज श्री गणेशाचे थाटात आगमन झाले। मुनगंटीवार कुटुंबामध्ये सलग 25 पिढ्यांपासून मातीची गणेश मूर्ती घरात आणण्याची परंपरा जोपासली जाते। यंदाही ही परंपरा कायम ठेवत घरात मातीची गणेश मूर्ती आणून तिला शेंदूर लावून सुशोभित करण्यात आली। स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी रंगविलेल्या या मूर्तीची पूजा करून साग्र संगीत विधी पार पडला। बाप्पाच्या आगमनाच्या वेळी संपूर्ण कुटुंबाने भक्तिभावाने सहभाग नोंदवला। महाराष्ट्र रूपी कुटुंबावर कुठलेही संकट येऊ देऊ नको, आम्हाला जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची शक्ती दे, अशा मनोकामना त्यांनी सिद्धिविनायका चरणी व्यक्त केल्या। मंगल्याचा व आनंदाचा क्षण, आनंदाचा उत्सव। मी श्री गणपतीच्या, श्री गणेशाच्या, श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना उत्तम काम करण्याची शक्ती दे। महाराष्ट्राच्या दीनदुर्बल, शोषित, पीडित शेतकरी, शेतमजूर, गरिबांचं कल्याण करण्यासाठी आम्हाला सर्वांना सद्बुद्धी दे। तू सुख करताय, कोणतेही विघ्न या महाराष्ट्राच्या जनतेवर, महाराष्ट्राच्या कुटुंबावर येऊ देऊ नको। शेतकरी सुखी असावा, संपन्न असावा, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी गणेशाच्या चरणी प्रार्थना केली। माझ्या परिवारासोबत महाराष्ट्राचा प्रत्येक परिवार सुखी, समाधानी, आनंदाने, सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने असाच आनंदात असावा, हीच भगवान श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना। गणपती बाप्पा मोरया।